आजच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र केसरी आणि सर्व पैलवान मंडळी यांनी खाशाबा जाधवाच्या स्मृतीला अभिवादन करून हा एक चंद्रहार पाटलांनी जो शासनाचा पुढं एक आमचा कुस्तीचा प्रश्न निर्माण केलेला आहे, उभा केलेला आहे की हे महाराष्ट्र एक तर महाराष्ट्र केसरी एकच झाली पाहिजे। त्यासाठी उद्याच्याला आझाद मैदानावर आम्ही त्या ठिकाणी लाक्षणिक असं उपोषण करणार आहे आणि त्यासाठी आता या ठिकाणाहून आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने आता या ठिकाणी प्रस्थान करणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या आणि अनेक संघटनांच्या मधून 2 वर्षापूर्वी 2 महाराष्ट्र केसरी होते। यावर्षी तर 4 महाराष्ट्र केसरी होणार असं पत्रकारमध्ये वाचायला मिळालं। तर हे होऊ नये आणि महाराष्ट्र केसरीची उंची किंवा महाराष्ट्र केसरीची किंमत कमी होऊ नये यासाठी शासनाला विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा क्रीडा मंत्री असतील यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून एका महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी किंवा अधिकृत महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज सर्व पैलवान मंडळी मुंबईच्या दिशेने या ठिकाणाहून कूच करत आहोत। मी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर कोल्हापूर आज कराड या ठिकाणी स्वर्गीय भारताचे पहिले व्यक्तिगत ब्रॉन्झ मेडल मिळवणारे आमचे आदर्श गुरु स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या स्मृतीस्थळाजवळ उभा राहून आज जो आम्ही पैलवान आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने नेत आहोत त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रात 2, 4 आणि 8 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा भरवल्या जातात। या कुठं तर थांबल्या पाहिजेत। महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा राखली पाहिजेत। त्या सर्टिफिकेटला काहीतरी किंमत आहे आणि त्यासाठी खिरापत वाटल्यासारखा महाराष्ट्र केसरीच्या गदा आणि ते किताब वाटू नका एवढं मी या संघटनेला सांगू इच्छितो। आणि त्यासाठी ह्याच्यात जर निर्बंध आणायचे असतील तर महाराष्ट्र शासनानं ह्यात हस्तक्षेप करावा आणि कुठलीही एका अधिकृत संघटनेला मान्यता द्यावी आणि जर वाद त्यातून जर मिटत नसेल तर पर्याय म्हणून मी सुचवतो की महाराष्ट्र शासनाने या स्पर्धा स्वतः भरवाव्यात आणि हा न्यायालयीन लढा संपेपर्यंत महाराष्ट्र शासनाने स्वतः स्पर्धा भरवाव्यात आणि न्यायालयीन लढा संपल्यानंतर मग जी अधिकृत असेल ती स्पर्धा भरवतील, जी संघटना अधिकृत आहे ते। एवढी आमची मागणी आहे। आम्ही कुठल्या संघटनेच्या विरोध नाही, शासनाच्या विरोधात नाही। शासनानं आम्हाला भरभरून दिलेलं आहे, त्यामुळं शासनाचेही आम्ही आभार मानतो। फक्त यात राजकारण कोणी न आणता कुस्तीच्या विकासासाठी तुम्ही सगळे एकत्र आलाय तसं आत्तासुद्धा एकत्र या आणि ह्या संघटना एकत्र करा आणि कुठंतरी महाराष्ट्र केसरीची शान राखा, वाढवा एवढंच मी या आक्रोश मोर्चाच्या वतीने जाहीर आवाहन करतो। पैलवान चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वाखाली आज जे महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र केसरी गदाधारक पैलवान एकत्र आलेले आहेत त्यामागचा उद्देश हा आहे की महाराष्ट्र राज्यातून एकच महाराष्ट्र केसरी निर्माण झाला पाहिजे प्रतिवर्ष। पण अलीकडे जे काही चाललेलं आहे ते पाहता तो सगळा गदारोळ आहे आणि याचं ध्यान आकर्षण करण्याच्या निमित्तानं सगळे पैलवान एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी खाशाबांच्या स्मृतीला अभिवादन करून आपली पुढील वाटचाल सुरू केलेली आहे। खाशाबांचा या गोष्टीला निश्चित आशीर्वाद असेल आणि या निमित्तानं त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, त्याला यश येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की खाशाबांच्या संबंधातले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांचं कुस्ती संकुल असेल, त्यांची पद्मची मागणी असेल त्याचाही तुम्ही कुठंतरी विचार करा, किती दिवस भीक मागायची आणि जे काही योग्य असेल त्याचा निर्णय लागावा सकारात्मक अशी या निमित्तानं मी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो। महाराष्ट्र केसरी दरवर्षी एक झाली पाहिजे ह्या मागणीसाठी राज्यातले जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी व 15 हिंदी केसरी सगळ्यांना मिळालेल्या चांदीच्या गदेसहित आज आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत। उद्या सकाळी आझाद मैदानावर साकडं उपोषण करणार आहोत। सरकारला आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत की यातनं आमचं कुस्ती क्षेत्र बाहेर काढा म्हणून। त्यासाठी आम्ही उद्या लाक्षणिक उपोषण व साकडं उपोषण असे दोन्ही मिळून एकत्र करणार आहोत। त्यासाठी जवळजवळ राज्यातील सर्व कुस्ती शौकीन व महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी तिथे उपस्थित राहतील आणि सर्वांना अपेक्षा आहे की उद्या ह्या सर्व गोष्टींचा तोडगा निघेल आणि राज्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू होईल।